आयुरा. तिच्या डोळ्यात कधी पाणी जमा झालं कळलं सुद्धा नव्हतं. सगळं समोरचं धुसर झालं तेव्हा तिने डोळे मिटले. डोळ्यातले अश्रू अलगद गालावर ओघळले. इथून पुढे अधिराज आपल्या कंपनीत पोचला. त्याने आयुष्यभर आपल्या माणसाला लक्ष ठेवायला सांगितलं. त्याला राहून राहून निधीची गडबड वाटत होती. ती आली की तो नक्कीच तिच्यावर लक्ष ठेवायला माणूस ठेवणारच होता. पण सध्या घरी आत काय चाललंय हे कळत नव्हतं त्याला. थोड्या वेळाने निधीचा फोन वाजला. त्याचं नाव बघून तिच्या मनाला खूप आनंद झाला. किती दिवसांची प्रतीक्षा आज संपली होती. असं कोण करतं का? ती फोन हातात घट्ट पकडून डोळ्यात पाणी आणून त्याचं नाव बघत होती. उचलायला हात थरथर करत होते. अंगात हुडहुडी भरल्यासारखी झाली होती. इतक्यात फोन वाजून बंद झाला होता. एक्साइटमेंटमध्ये आणि विचारात हरवल्यामुळे तिने फोनच उचलला नव्हता. फोन बंद झाला तशी तिची घोर निराशा झाली. ती त्याच्या फोनची आतुरतेने वाट बघत होती. उतावळी झाली होती त्याचा आवाज ऐकण्यासाठी. पण आपल्याच मूर्खपणामुळे त्याचा फोन वाजून गेला हे कळताच ती गडबडली. लगेच त्याचा नंबर डायल करायला घेतलाच होता की त्याचाच पुन्हा कॉल आला. पण हात थरथर करत होते. तिने अलगद फोन उचलून कानाला लावला. आवाजच बाहेर फुटेना. असं कितींदा तरी झालं होतं. त्याचा फोन खूप दिवसांनी यायचा. मग तिचा कंठ दाटून यायचा. आवाजच बाहेर पडायचा नाही. हॅलो. त्याचा धीर गंभीर आवाज कानावर पडताच तिचे कान तृप्त झाले होते. अलगद डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडला आणि गालावर ओघळला. तिचं तिलाही कळलं नाही. किती त्याला बोलेन म्हणून मनाशी ठरवलं होतं. हे बोलेन ते बोलेन, पण आता एक शब्दही निघत नव्हता. निधी. समीरने तिला आवाज दिला. निधीचा स्वर एकदम रडवा आला. निधी, का रडतेस? आत्याकडे तुला काही प्रॉब्लेम आहे का? समीरने काळजीने विचारलं. कारण गेले 2 आठवडे तो निधीच्या किंवा कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नसल्यामुळे त्याला काहीच माहीत नव्हतं. मी माझ्या घरी आहे. आत्याकडून गेल्या आठवड्यात आली. निधीने आपला आवाज शक्य तेवढा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला. का गं? आल्यापासून अधिराजने काही त्रास दिला नाही ना? समीरने न समजून विचारलं होतं. नाही, पण आत्याकडे असताना आरवने मला, असं म्हणत निधीने समीरला सर्व सांगितलं. तिथून ते कसे पुन्हा घरी आले, अधिराजने त्यांना मदत केली, हे सर्व सांगितलं. पुन्हा तो कामाला बोलावतोय हेही सांगितलं. निधी, मला वाटतं तू जा कामाला आणि नेमका त्याचा काय हेतू आहे ते पण तुला कळेल. तुला त्रास देत असेल तर आयुषला सांग. मी सध्या खूप कामात बिझी आहे. तिकडे नाही येऊ शकत, समीर म्हणाला. त्यालाही तर निधीची खूप आठवण येत होती. पण काहीतरी साध्य करायचं असेल तर काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागतं. त्याने आपल्या प्रेमाला लांब ठेवलं होतं. जवळ असताना जाणवलं नाही, पण दूर गेल्यावर तिच्या आठवणींशिवाय एक दिवसही गेला नव्हता. दिवस कसाही निघून गेला तरी रात्र अंथरुणावर पडल्यावर तिचे मोबाईलवर येणारे मेसेज मिस करत होता. तिची ती नॉनस्टॉप बडबड, तिचं काळजी करणं, सगळं सगळं मिस करत होता. कधी कधी तर जास्तच आठवण यायची. तेव्हा वाटायचं असंच जायचं आणि तिला घट्ट छातीशी कवटाळून घ्यायचं. पण त्याने वेगळा मार्ग निवडला होता. त्यासाठी तो सर्वांपासून लांब झाला होता. 3 महिने निघून गेले होते. अजून 7-8 महिने त्याच्या हातात होते. तो अविरत मेहनत करत होता. त्याने याबद्दल आयुषलाच सांगितलं होतं. बाकी कोणालाच त्याने काही सांगितलं नव्हतं. ठीक आहे, मी करते जॉईन. मलाही त्याच्यावर डाऊट आहे.
मी त्याला लगेच सांगितलं की मी जॉईन करत आहे असं. निधी आता बरीचशी नॉर्मल बोलत होती, कारण आता ती एवढ्या दिवसांचा सगळं रिपोर्ट देऊन हलकी झाली होती. त्याच्याशी बोलून कानाला मनाला समाधान मिळालं होतं. बोल अजून काय, समीर म्हणाला. त्यालाही सगळं ऐकून जरा टेन्शनच आलं होतं. ह्यावर तो सविस्तर आयुष्य बोलणारच होता, पण निधीला त्याने तसं काही जाणवू दिलं नव्हतं. तो नॉर्मलच बोलत होता. काही नाही, तुम्ही लवकर या ना. कुठे आहात तुम्ही, मला सांगा ना. आता आदिराज काहीच करणार नाही तर तुम्ही परत या ना. निधी त्याला परत येण्यासाठी रिक्वेस्ट करत होती. निधी, मी आदिराजसाठी आलोच नाही. माझं कारण वेगळं आहे. मी आल्यावर आपण बोलूच. 7-8 महिन्यांचा प्रश्न आहे. प्लीज समजून घे ना. मलाही आठवण येते ना तुझी. समीर थोडा भावूक झाला होता शेवटचं वाक्य बोलताना, पण त्याने निधीला काहीच कळू दिलं नाही. डोळ्यात येणारं पाणी आणि आवाजात येणारी थरथर त्याने लपवली, कारण तो जर भावूक झालेला निधीला कळलं तर तिनेही रडायला सुरुवात केली असते पुन्हा. आय एम वेटिंग. निधी आपण वाट बघतोय म्हणाली त्याला. काळजी घे, मी फोन करेपर्यंत वाट बघ. तू माझ्याशी काहीच कॉन्टॅक्ट करू नकोस. तू फक्त तुझ्या कामावर आणि अधिराजवर लक्ष ठेव, समीर म्हणाला. आता निधी काही बोलतच नव्हती जास्त, कारण तिला माहीत होतं आता फोन ठेवेल तो. तो डायरेक्ट आठवड्याने नाहीतर 2 आठवड्याने फोन करेल तिला. म्हणून तिचं मन एकदम चलबिचल झालं होतं. त्याने असंच तासनतास बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं असं तिचं मन तिला सांगू लागलं होतं. निधी, काय झालं, समीरने विचारलं. तिची चुप्पी त्याला जाणवली होती. मगापासून थोडासा पट्टा चालू असणारी निधी एकदम शांत झाली होती. त्यालाही बोलत राहावं असंच वाटत होतं, पण काही मर्यादा त्यालाही होत्या. काही नाही, आता फोन ठेवाल तो डायरेक्ट 2 आठवड्याने फोन कराल. माझी आठवण येतच नाही का तुम्हाला, ती लटकं रागवत म्हणाली. आता ह्या वेळीला काय सांगावं की किती आठवण येते म्हणून तिची. असं मी कधी म्हणालो तुझी आठवण येत नाही म्हणून, समीरने हसत विचारला. तिचा लटका रागवाला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहिला होता. मग फोन कुठे करता, मीच वेळी फोनची वाट बघत बसते, निधी औंढा गिळत म्हणाले. कंठ पुन्हा दाटून येऊ लागला होता. असं कुठे लिहिलेलं आहे का की फोन केला म्हणजे आठवण येते आणि नाही केला म्हणजे नाही येत, समीर म्हणाला. हो, निधी म्हणाली. कुठे, समीरने विचारलं. माझ्या मनात. ओ हो हो हो, भाईंच्या मनात काय येईल आणि काय नाही सांगता येत नाही. समीरचं जरा थोडं कठीणच आहे, पण ठीक आहे, तो करेल हँडल. निधी बोलली तसं समीर हसला. आज पहिल्यांदाच त्याला असं हसताना ऐकलं होतं निधीने. तो अगदी मनापासून हसला होता. ओके ओके, मग तुझ्या मनाला सांग, मला तुझी खूप खूप आठवण येते. मला काही रोमॅन्टिक वगैरे येत नाही, नाहीतर मी इथे डायरीत लिहून काढलं असतं सगळं, तो हसतच म्हणाला. तशी निधीही गालात हसत होती. पायाच्या नखाने जमिनीवर उगाच काहीतरी नक्षी काढत होती. तिची अस्वस्थता जाणवत होती त्याला. एक हात फोनवर तर दुसऱ्या हाताचा कोपरा ढोपरावर ठेवला होता त्याने आणि वाकून खाली बघत बोलत होती. गॅलरीत बिन बॅगवर बसली होती. तिला डिस्टर्ब करायला कोणीही आलं नव्हतं. ती आता ह्यावर काहीच बोलली नाही, नुसता हुंकार भरला. निधी, आता ठेवतो फोन, तू काळजी घे, मी लवकरच कॉल करेन, समीर म्हणाला. आणि निधीच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. निधीने हुंकारच भरला तसं समीरला वाईट वाटलं.
त्याला तिची मनस्थिती कळत होती, पण तो लांबून काहीच करू शकत नव्हता. निधी, समीरने तिला आवाज दिला. काय? तिने एकाच शब्दात अगदी त्याला विचारलं. रागवलीस? नाही. मग? काही नाही, निधी म्हणाली. निधी, तू समजून घे ना. तू असं लहान मुलासारखं केलंस तर कसं होईल? मलाही येते आठवण, पण मी राहतो ना. थोडा वेळ फक्त माझी वाट बघ. अशी तू नाराज राहिलीस ना तर माझं मन नाही लागणार. समीर तिला समजावत म्हणाला. मी ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. मी नाराज नाही. तुम्ही लवकर कॉल करा, मी वाट बघेन, निधी म्हणाली. तिने स्वतःला सावरलं होतं. समीरला त्रास द्यायचा नव्हता तिला. आत्ता कसं? आत्ता मला हे ऐकून बरं वाटलं. तू काळजी घे, मी लवकर करतो कॉल. ओके, बाय, समीर म्हणाला. तो बाय म्हणाला आणि निधीला पुन्हा हुंदकाच आला. तिने ओढ दाबत हुंदका आवरला. बाय, तिने हळू आवाजात म्हणाली आणि लगेच कॉल कट केला. फोन हातात धरून ती कितीतरी वेळ तशीच बसून होती. डोळ्यातलं पाणी सुकून गेलं होतं. निधी, अवनीचा आवाज आला तशी ती भानावर आली. त्याच्या आठवणीत हरवली होती. त्याचा तो आवाज, त्याचं तिला समजावणं, मलाही आठवण येते सांगणं, सगळं तिला आता आठवत होतं. काय वहिनी? निधीने विचारलं. अगं किती वेळ झाला, तू बाहेरच आहेस म्हणून आवाज दिला. उद्यापासून कामाला जाणार आहेस ना? अवनीने विचारलं. हो वहिनी, तिने विचार करत म्हणाली. तुला भीती नाही वाटत का? अवनीने विचारलं. नाही, कारण ह्यावेळी त्याच्याकडे बघून वाटत नाही तो माझ्या मागे पडेल. आणि मी कॉन्ट्रॅक्ट साईन केले तर गेलेलंच बरं, निधी म्हणाले. ओके, मग तयारी कर, बॅग वगैरे रेडी कर. आयुराही उद्यापासून कामाला जात आहे, अवनी म्हणाले. अवनीला थोडंसं वाईटच वाटलं होतं. आपल्याला काम करायचं होतं, पण तेव्हा आराध्य नकोच म्हणाला. त्यामुळे ती बाहेर पडूच शकली नाही. आराध्यने तिला काहीच कमी केलं नव्हतं, पण मनाला दुःख होतंच. सर्वांना कामाला जाताना बघून तिलाही वाटत होतं आपणही कामाला जावं. तिचा चेहरा लगेच पडला. वहिनी, काय झालं? निधीने तिच्याकडे बघत विचारलं. काही नाही, तिने अलगद उलट्या हाताने आपले डोळे पुसून घेतले. वहिनी, काय झालं सांग मला. तू मनातलं कोणालाच सांगितलं नाहीस ना? तर कसं होणार? तुझी आतल्या आत घुसमट होणार. निधी तिचा हात हातात घेत तिला समजावत म्हणाले. अवनी तिला एकदम मोठ्या बहिणीसारखी वाटत होती. तुम्ही सगळे कामाला जाता, मलाही आवडलं असतं कामाला जायला, पण आराध्यानं नाही आवडत. ती खाली मान घालून बोलली. ओके, मी आराध्य दादाशी बोलू का? निधीने विचारलं. नको नको, त्यांना वाईट वाटेल तू बोललीस तर, अवनी म्हणाली. तिला भीती होती आपण निधीशी बोललो याबाबत असं आराध्य गैरसमज करून घेईल म्हणून. बरं, तुला जसं जमेल तसं बोल दादाशी, निधी म्हणाली. हो, चल कामं आहेत, तू तुझी तयारी कर म्हणत अवनी उठून किचनमध्ये गेली. आदिराजला आयुरा दिसलीच नव्हती. त्याची नजर शोधत होती तिला, पण त्याला कुठे दिसली नाही. आयुरा आलेली रूम बाहेर, पण लांबच राहिल्यामुळे आदिराजच्या नजरेस पडली नाही. त्यामुळे ती उद्या येईल आणि आपल्याला बघायला मिळेल या विचारानेच तो खुश होता. आयुषचा मुंबईत अपघात घडवायच्या मागे कोणाचा हात आहे हे त्याने आपल्या टीमला शोधायला सांगितलं होतं. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, पण आयुषला हे तो कदापि जाणवू देणार नव्हता.
दूरच राहून त्याचा काठा निघणार असेल तर बरंच आहे. आपले हात घाण का करा? आपण आयुराच्या नजरेत चांगले राहिलो तरच तिच्याजवळ आपण जाऊ शकतो. तो विचारात हरवला होता की त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर त्याच्या टीमच्या हेडचा कॉल होता. त्याच्या चेहऱ्यावर लगेच तिरकस हसू आलं. आत्ता त्याला कळणार होतं तो कोण आहे जो आयुषला संपवायचा विचार करत आहे. कोण असेल तो? आदिराज मिळून काय प्लॅन करणार असेल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा.